आपण सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करत आहोत. जेव्हा आपण भाजी खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपण 30ची भाजी 20ला तर नक्की मागतो, पण तिथेच आपण जेव्हा मॉलमध्ये मूवी बघण्यासाठी जातो त्यावेळी आपण 120ची पॉपकॉर्न खातो, 60 रुपयाची कॉफी पितो, 200 रुपयाचं तिकीट काढून मूवी देखील पाहतो. पण तिथेच आपण जेव्हा शेतकऱ्यापाशी भाजी घेण्यासाठी जातो त्यावेळी आपण 30 रुपयाची भाजी 20ला मागतो, पण त्या शेतकऱ्याचं दुःख हे कोणाला समजत नाही. तर अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान, तिथे जर भाजीपाला विकला गेला नाही तर घरी मुले उपाशी झोपतील व तो भाजीपाला फेकून द्यावा लागेल या भीतीने शेतकरी हा कमी पैशामध्ये भाजी विकतो. आपण मोठमोठ्या मॉल्स मध्ये जातो, बर्गर खातो, पिझ्झा खातो, कोल्ड कॉफी पितो, विविध स्पोर्ट्स खेळतो, तेव्हा आपण पैसे खर्च करायला मागे पुढे बघत नाही. पण जेव्हा आपण शेतकऱ्याकडे भाजीपाला घेण्यासाठी जातो त्यावेळी आपण त्याला 20 रुपये तर कमी करायला नक्की लावतो. हा भेदभाव का? आपला बळीराजाने आज जर धान्य पिकवायचं बंद केलं तर आपल्या भारताची अवस्था काय होईल आपल्या सर्वांना माहितच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर हा अन्याय अजिबात झाला नाही पाहिजे. तुमचं याबद्दल काय मत आहे कॉमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.